जय महाराष्ट्र मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या होत्या की सर DMERसाठी जितक्या काही वॅकन्सी आहेत त्या वॅकन्सीसाठी जो सिलेबस असतो तो सिलेबस काय आहे. तर मित्रांनो, तुमच्यासाठी पर्टिक्युलर एखाद्या पोस्टसाठी काय सिलेबस असेल तो डिटेल्समध्ये घेऊन आलेलो आहे. तर बघा, हे एक DMERच्या वेबसाईटवरती त्यांनी ऑफिशियली प्रसिद्ध केलेला, हे बघा DMER मुंबई यांच्या वेबसाईटवरून डाउनलोड केलेला आहे आणि ही एक सिलेबसची PDF आहे. यामध्ये जवळपास तुमचे जे संवर्ग आहेत क आणि ड या दोन्ही संवर्गाच्या जवळपास 50 ते 55 जे पदं आहेत यांच्यासाठी जो डिटेल्समध्ये सिलेबस आहे तो सिलेबस आज आपण पाहणार आहोत. आणि याच्यामध्ये जे तुमचे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदं असतात या दोन्ही पदांचा समावेश आहे. मित्रांनो, हा पूर्ण PDF आपली जवळपास 79 पेजची आहे. त्यामध्ये डिटेल्समध्ये पाहण्यासाठी आपल्याला एका व्हिडिओमध्ये ॲडजस्ट होणार नाही, तर आपण याचे पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 व्हिडिओ करणार आहोत. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये अर्ध्या जे पोस्ट आहेत त्याचं जे क्वालिफिकेशन सोबत सिलेबस काय आहे, प्रॉपर सिलेबस काय आहे, पूर्ण डिटेल्समध्ये बघणार आहोत. तर याआधी मित्रांनो, कोणत्या पोस्टसाठी स्पेसिफिक क्वालिफिकेशन काय लागतं, तुम्हाला जर एखाद्या पोस्टसाठी फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काय क्वालिफिकेशन लागेल यावरती आपला डिटेल्समध्ये व्हिडिओ जो आहे तो चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्ही जर कन्फ्यूज असाल की तुम्हाला फॉर्म भरायचा आहे पण तुमचं क्वालिफिकेशन पाहिजे का, तर काय पाहिजे, अशा प्रश्नांचं उत्तर तुमचं पूर्ण समाधान होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन पाहिजे का, डिप्लोमा पाहिजे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुमचे त्या व्हिडिओमध्ये क्लिअर होतील. त्या व्हिडिओची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथे जाऊन नक्की बघा आणि तुमचे डाऊट्स क्लिअर करून घ्या. तर चला, आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन शैक्षणिक अर्हता या व्हिडिओनंतर आज आपण सिलेबस पूर्ण अभ्यासक्रम काय असतो पर्टिक्युलर पोस्टसाठी तर तो बघणार आहोत. तर अधिक वेळ न लावता चला मित्रांनो आपण सुरुवात करूया. बघा, लॅबोरेटरी टेक्निशियन. तर मित्रांनो, सुरुवात करण्याआधी तुम्हाला सांगतो, जे टेक्निकलची पदं आहेत त्या टेक्निकलच्या पदांसाठी तुमचं जे नॉन टेक्निकलचा जो सिलेबस आहे, अतांत्रिक जो सिलेबस आहे तो सगळ्या पोस्टसाठी समान आहे. त्यामुळं मी जो अतांत्रिकचा सिलेबस आहे तो फक्त एकदाच घेतो आणि जो तांत्रिक विषयाचा सब्जेक्ट आहे तो आपण डिटेल्समध्ये बघू, म्हणजे आपला वेळ पण वाया जाणार नाही आणि तुम्हाला लवकरात लवकर माहितीसुद्धा मिळेल. तर चला सुरुवात करूया. तुम्ही थोड्या वेळासाठी हे लॅबोरेटरी टेक्निशियन आहे वरती लिहिलेलं हे थोडंसं विसरून जा आणि तर चला, जितके तांत्रिक पदं आहेत त्या तांत्रिक पदासाठी जो अतांत्रिक नॉन टेक्निकलचा जो सिलेबस आहे तर तो बघू. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, तुम्हाला इंग्लिश असतं. इंग्लिशमध्ये तुम्हाला पहिल्यांदा ग्रामर असतं. त्या ग्रामरमध्ये तुमचे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याच्यानंतर स्पेलिंग, त्याच्यानंतर जे टेन्स आहेत ते टेन्स, त्याच्यानंतर प्रोनाऊन्स असतात. त्यानंतर तुमचा त्याच्यामध्ये जो दुसरा पार्ट आहे तो आहे व्होकॅब्युलरीचा. ग्रामरनंतर व्होकॅब्युलरी आहे. त्यामध्ये बघा तुम्हाला यूज ऑफ आयडॉम्स, त्याच्यानंतर तो मीनिंग, त्याच्यानंतर एक्सप्रेशन्स यावरती जे आहेत ते प्रश्न विचारले जातात. तुमचं तिसरं जे आहे ते आहे फिलिंग द ब्लँक्स इन द सेंटेन्स. तुम्हाला रिकाम्या जागासुद्धा विचारल्या जातात. आणि त्यानंतर इंग्लिशमध्ये शेवटचा जो पार्ट आहे तो आहे बघा सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर. इंग्लिशनंतर बघा नॉन टेक्निकचा सिलेबस जो आहे तो मराठीचा आहे. तर मराठीमध्ये तुम्हाला काय काय विचारलं जातं बघा. पहिल्यांदा आहे मराठी व्याकरण. तर त्या मराठी व्याकरणमध्ये तुम्हाला वाक्यरचना विचारली जाते, शब्दार्थ विचारले जातात, प्रयोग विचारले जातात, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दसुद्धा विचारले जातात. दुसरं आहे भाषा सौंदर्य. तर भाषा सौंदर्यामध्ये तुम्हाला बघा उपमा, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार यांचा जो अर्थ आहे तो अर्थ, त्याच्यानंतर वाक्यात उपयोग करा, सर्वसामान्य शब्दांसह इत्यादी जो सिलेबस आहे तो भाषा आणि सौंदर्य याच्यामध्ये येतो. त्यानंतर बघा मराठीमध्ये जे आहे ते तुम्हाला प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक. प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक यावरती सुद्धा हमखास एक प्रश्न असतोच मित्रांनो. तर यामध्ये काय विचारलं जातं, तुम्हाला एखाद्या पुस्तकाचं नाव दिलं जातं तर त्याचे लेखक कोण आहे ओळखा, किंवा एखाद्या लेखकाचं नाव दिलं जातं, खालीलपैकी कोणतं पुस्तक त्यांनी लिहिले हे ओळखा, अशा पद्धतीचं प्रश्न असतात. त्यानंतर बघा योग्य जोड्या लावा.
तुम्हाला जोड्या लावामध्ये पण प्रश्न असतात. फॉर एक्झाम्पल समजा पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला नदीची नावं दिली जातील, दुसऱ्या कॉलममध्ये राष्ट्राचे नावं दिली जातील आणि तुम्हाला विचारलं असेल कोणत्या राष्ट्रातून कोणती नदी वाहते किंवा कोणती नदी कोणत्या राष्ट्रातून वाहते वगैरे अशा प्रकारचे जे जोड्या लावा असतात ते सुद्धा दिलं जातं. त्याच्यानंतर तुमचं तिसरं महत्त्वाचं सेक्शन आहे बघा नॉन टेक्निकमध्ये जनरल नॉलेज. जनरल नॉलेज खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला जवळपास मित्रांनो जनरल नॉलेज प्रॉपर करून जाणं गरजेचं आहे. प्रत्येक जे सब्जेक्ट आहेत किंवा प्रत्येक एक्झाम आहेत त्याच्यामध्ये जनरल नॉलेज येतच असतं. आणि नॉन टेक्निकमध्ये जे आहे तिसरा पार्ट तो आहे जनरल नॉलेजचा. त्याच्यामध्ये बघा तुमचं करंट अफेअर्स येणार आहे इंडिया आणि पूर्ण महाराष्ट्राचं. त्यानंतर तुमची इंडियन हिस्ट्री येणार आहे, इंडियन जिओग्राफी येणार आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन येणार आहे. त्यानंतर जनरल सायन्स तुमचं 12th पर्यंतचं जे जनरल सायन्स आहे त्याचं सुद्धा येणार आहे. स्पोर्ट अँड कल्चर तुमच्या स्पोर्टविषयी सुद्धा माहिती येऊ शकते, जसं की 2024चं वर्ल्ड कप कोणी जिंकलं. त्याच्यानंतर तुमच्या जे 2000चे ऑलिम्पिक्स होते याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतात. मन्नू भाकर कुठला खेळ खेळत होती किंवा तिनं कुठल्या प्रकारचं मेडल जिंकलं वगैरे अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात. तर त्याच्यानंतर बघा पुढचं राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 अँड महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2000 हे जे 2005 आणि 2000 ॲक्ट आहेत यांच्याविषयी सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारली जाते. त्यानंतर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज तुम्हाला इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी रिलेटेड सुद्धा नॉलेज विचारलं जातं बेसिक नॉलेजमध्ये. त्यानंतर नॉन टेक्निकमध्ये बघा चौथा आणि इम्पॉर्टंट पार्ट आहे मॅथचा, त्याला लॉजिकल ॲबिलिटी असं म्हणतात. त्यामध्ये तुम्हाला ॲप्टिट्यूड टेस्ट, बेसिक अर्थमॅटिक नॉलेज, त्यानंतर मॅथमॅटिकमध्ये न्यूमरिकल, अल्जेब्रा, जॉमेट्री आणि स्टॅटिक हे विषय विचारले जातात. आणि त्यानंतर बघा जनरल सायन्स खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स विचारलं जातं, केमिस्ट्रीविषयी विचारलं जातं, त्याच्यानंतर बायोलॉजी, इन्व्हायरमेंटल सायन्स हे जे जनरल सायन्सचे महत्त्वाचे जे विषय आहेत याविषयी तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारली जाते. तर बघा हे जे 4 टॉपिक आहेत, पहिलं टॉपिक म्हणजे तुमचा इंग्लिश, त्यामध्ये इंग्लिश ग्रामर वगैरे जे विचारलं जातं. दुसरा आहे मराठीचा, त्याच्यामध्ये मराठीचं व्याकरण, भाषा सौंदर्य, पुस्तकं लेखक, जोड्या लावा. त्यानंतर तिसरा टॉपिक म्हणजे जनरल नॉलेज, त्याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्स, हिस्ट्री, इंडियाची जिओग्राफी, जनरल सायन्स, स्पोर्ट्स कल्चर वगैरे हे विचारलं जातं. आणि चौथं जे आहे ते आहे लॉजिकल ॲबिलिटी, त्याच्यामध्ये तुम्हाला जनरल सायन्स, मॅथमॅटिक आणि ॲप्टिट्यूड टेस्ट या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या विचारल्या जातात. आणि मित्रांनो जितके काही टेक्निकल पोस्ट आहेत, जितक्या काही तुम्हाला तांत्रिक संवर्गातील पोस्ट आहेत, त्या सगळ्या तांत्रिक पोस्ट ज्या आहेत त्या पोस्टसाठी जे तुमचा नॉन टेक्निकलचा सिलेबस आहे तो सेम आहे. आणि आपण आत्ता जो बघितलेला आहे सगळ्यांसाठी तोच आहे जो टेक्निकल पोस्ट आहेत त्यांसाठी. मित्रांनो लक्षात घ्या टेक्निकल पोस्ट ज्या आहेत त्याच पोस्टसाठी नॉन टेक्निकलचा जो आहे तो एवढा सारा सिलेबस आहे आणि सगळ्यांचा सेम आहे. त्याच्यानंतर आपण जो टेक्निकलचा पर्टिक्युलर पोस्टसाठी टेक्निकलचा काय सिलेबस आहे त्याच्याकडे बघू. तर बघा आता रिलेटेड नॉलेज हे कशाचं आहे बघा. तर आता आपण बघत होतो लॅबोरेटरी टेक्निशियन. तर बघा आता हे आपण जे विसरून जाणार होतो वरती हे विसरून गेलेलं आपण इथं कॅन्सल करू. लॅबोरेटरी टेक्निशियन या पहिलं पद जे आहे या पहिल्या पदासाठी जे रिलेटेड नॉलेज म्हणजे टेक्निकल एज्युकेशन काय आहे किंवा टेक्निकल सिलेबस काय आहे हे आपण बघू. तर चला सुरुवात करूया. लॅबोरेटरी टेक्निशियन या पदासाठी टेक्निकल नॉलेज काय बघा. तर पहिलं आहे तुमचं टाईप ऑफ टेस्ट डन इन अ मेडिकल लॅबोरेटरी. त्या मेडिकल लॅबोरेटरीमध्ये जितक्या पद्धतीच्या टेस्ट परफॉर्म केल्या जातात त्या सगळ्या टेस्टची जी माहिती आहे ते तुम्हाला टेक्निकलमध्ये विचारली जाणार आहे. त्यानंतर दुसरं बघा नेम ऑफ इक्विपमेंट यूज्ड इन अ मेडिकल लॅब. तुमच्या मेडिकल लॅबमध्ये तुम्ही टेस्टसोबत जितके काही इक्विपमेंट जितके काही मशिनरी यूज करता त्यांची सुद्धा माहिती तुम्हाला विचारली जाणार आहे. तिसरा मुद्दा बघा हाऊसकीपिंग अँड क्लिनिंग इन लॅबोरेटरी. तुम्ही तुमच्या लॅबला कशा पद्धतीनं क्लीन ठेवता, त्याच्यामध्ये इन्फेक्शन जे आहे ते होऊ देत नाही किंवा कशा पद्धतीनं तुम्ही मॅनेज करता या गोष्टीसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये विचारल्या जातात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे टेक्निकलमध्ये मेथड ऑफ केमिकल डिसइन्फेक्शन. तुमचं जे केमिकल डिसइन्फेक्शन आहे त्याची मेथड काय आहे ते सुद्धा सिलेबसमध्ये विचारलं जातं. पुढचा पॉईंट आहे मेडिकल स्टरलायझेशन ऑफ लॅब इक्विपमेंट.
तर मित्रांनो, लॅबमध्ये काम करणाऱ्या किंवा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सगळ्याच विद्यार्थी मित्रांना माहीत असेल की जे स्टरलायझेशन असतं लॅब इक्विपमेंटचं, ते खूप महत्त्वाची बाब आहे आणि त्याच्याविषयी डिटेल्समध्ये जे आहे तुम्हाला लॅब टेक्निशियन या पोस्टसाठी सिलेबस विचारला जातो. त्यानंतर पुढचं बघा, हाऊ इज द ब्लड सॅम्पल वॉज टेकन. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं काय असतं, लॅब टेक्निशियन म्हणजे तुम्हाला ब्लड सॅम्पल कसं घेता आलं पाहिजे, तुमचं वेन पंक्चर कसं करता आलं पाहिजे, याच्याविषयी तुम्हाला माहिती विचारली जाते. आणि यामध्ये बघा, हाऊ इज द लेबलिंग ऑफ सॅम्पल डन. तुम्हाला सॅम्पलची जे तुम्ही स्पेसिमन घेणार आहात त्याची लेबलिंग कशा प्रकारे केली जाते हे सुद्धा विचारलं जातं. म्हणजे थोडक्यामध्ये हे तुमचं सॅम्पल घ्यायचं कसं आणि त्याला लेबलिंग कशी करायची, म्हणजे प्री ॲनालिटिकल जे बाबी आहेत यावरती तुम्हाला प्रश्न जे विचारण्यात येणार आहेत. त्यानंतर बघा, क्वालिटी कंट्रोल. क्वालिटी कंट्रोल पण महत्त्वाचा विषय आहे. तुमच्या मशीन्स कशा पद्धतीनं परफॉर्म करत आहेत हे तुम्हाला क्वालिटी कंट्रोलवर कळतं. त्याबाबत सुद्धा माहिती जी आहे ती तुम्हाला टेक्निकल सिलेबसमध्ये विचारली जाणार आहे. त्यानंतर बघा, इन्व्हेंटरी कंट्रोल आणि बायोमेडिकल वेस्ट. बायोमेडिकल वेस्ट जवळपास सगळ्याच पोस्टसाठी उपयोगात असतं किंवा सिलेबसला असतं. तर बघा, आता जी पहिली टेक्निकलची जी पोस्ट आहे लॅब टेक्निशियन, त्यासाठी एवढा सारा सिलेबस आहे तो आपण व्यवस्थितरित्या बघितलेला आहे. दुसरं पद बघा कोणतं आहे टेक्निकलचं, तर ते आहे प्रयोगशाळा सहाय्यक. त्याच्यासाठी जितका नॉन टेक्निकलचा इंग्लिश, मराठी, त्याच्यानंतर तुमचं जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटी आहे हे सगळं सेम आहे. त्यानंतर बघा, सब्जेक्ट रिलेटेड डोस. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला लॅबोरेटरी टेक्निशियन आणि लॅबोरेटरी असिस्टंट जे आहेत त्यांच्यासाठी जवळपास जो टेक्निकलचा सुद्धा जो सिलेबस आहे तो सेमच आहे. तर बघा, टेस्ट डन इन मेडिकल लॅबोरेटरी, त्याच्यानंतर नेम ऑफ इक्विपमेंट अँड यूज, त्याच्यानंतर हाऊसकीपिंग अँड क्लिनिंग ऑफ लॅबोरेटरी, मेथड ऑफ केमिकल डिसइन्फेक्शन, मेथड ऑफ स्टरलायझेशन, त्याच्यानंतर हाऊ टू कलेक्ट ब्लड सॅम्पल, त्याच्यानंतर लेबलिंग अँड सॅम्पल डन, क्वालिटी कंट्रोल, इन्व्हेंटरी कंट्रोल आणि बायोमेडिकल वेस्ट. तुम्हाला लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंटसाठी सेम सिलेबस आहे टेक्निक आणि नॉन टेक्निकचा. तर त्याच्यानंतर जी पुढची पोस्ट आहे ती बघा ग्रंथपालची आहे. या ग्रंथपाल पोस्टसाठी सुद्धा तुमचं मराठी, इंग्लिश, मराठी, त्याच्यानंतर तुमचं जनरल नॉलेजसोबत तुमचं जे लॉजिकल ॲबिलिटी आहे हा सिलेबस जो आहे तो सेम आहे. त्याच्यानंतर बघा, जो सब्जेक्ट रिलेटेड आहे तो सब्जेक्ट रिलेटेड काय आहे ते आपण बघू. ग्रंथपाल या पोस्टसाठी सोसायटी अँड लायब्ररी, त्याच्यामध्ये काइंड ऑफ लायब्ररियन, 5 लॉ ऑफ लायब्ररी सायन्स. जे लायब्ररी सायन्सचे 5 लॉ आहेत हे तुम्हाला सिलेबसला आहेत. त्याच्यानंतर थेरी ऑफ अ क्लासिफिकेशन, ग्रो अँड स्ट्रक्चर ऑफ नॉलेज. ग्रो अँड स्ट्रक्चर ऑफ नॉलेजचे जे काही थेरी आहे क्लासिफिकेशनची, ती थेरी तुम्हाला सिलेबसला आहे. त्यानंतर बघा, नीड अँड पर्पज ऑफ लायब्ररी क्लासिफिकेशन, कॅटलॉग, बिब्लिग्राफिक अँड बिब्लिग्राफिक कंट्रोल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन डेली लाईफ, क्लासिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स बाय DDC, क्लासिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स बाय CC, डॉक्युमेंट टेक्निशियन अँड सर्व्हिस. हे जे आहे हा तुमचा ग्रंथपाल या पदासाठी टेक्निकलचा सिलेबस आहे. त्यानंतर आपलं चौथं पद आहे मित्रांनो असिस्टंट लायब्ररियन. असिस्टंट लायब्ररियनसाठी तुम्हाला मराठी, इंग्लिश आणि जनरल नॉलेज त्यासोबत लॉजिकल ॲबिलिटी हा जो सिलेबस आहे तो जवळपास पूर्ण सेम आहे. त्यानंतर तुमचा जो टेक्निकलचा जो हा सुद्धा लायब्ररियन आणि असिस्टंट ऑफ लायब्ररियन यांच्यासाठी सेम आहे. तर त्याच्यामध्ये सोशल लायब्ररियन, थेरी ऑफ क्लासिफिकेशन, नीड ऑफ पर्पस लायब्ररी क्लासिफिकेशन, लायब्ररी कॅटलॉग, त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, क्लासिफिकेशन डॉक्युमेंट CC, डॉक्युमेंट टेक्निक अँड सर्व्हिस हे सेम आहे. त्यानंतर 5वं पद बघा, लायब्ररियन असिस्टंट ग्रंथालय सहाय्यक. ते लायब्ररी सहाय्यक होतं, आता हे ग्रंथालय सहाय्यक आहे. तुम्हाला इंग्लिश, मराठी, त्याच्यानंतर जनरल नॉलेज आणि जे चौथं आहे लॉजिकल ॲबिलिटी हे सगळ्यांसाठी सेम आहे. तर बघा, ग्रंथपाल लायब्ररियन असिस्टंट ग्रंथपाल सहाय्यकसाठी सब्जेक्ट रिलेटेड जो नॉलेज आहे त्याच्यामध्ये काय काय सिलेबस आहे बघा. तुमचं पहिलं आहे अचिव्स मॅनेजमेंट, त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन रिट्रीव्हल, डॉक्युमेंटेशन, त्याच्यानंतर रिसर्च मेथड फॉर लायब्ररी सायन्स, कन्सेप्ट ऑफ लायब्ररी कॅटलॉग थेरी, कन्सेप्ट ऑफ लायब्ररी क्लासिफिकेशन थेरी, एलिमेंट ऑफ लायब्ररी मॅनेजमेंट, अंडरस्टँडिंग लायब्ररी अँड सोशॅलिटी. हे जे सिलेबस आहे हा तुमचा आहे लायब्ररी असिस्टंटसाठी. त्याच्यानंतर बघा पुढचं जे पद आहे ते पुढचं पद आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर
हॉस्पिटलमध्ये खूप महत्त्वाचं पद आहे. ग्रुप सीमध्ये याच्यासाठी खूप साऱ्या पदं असतात आणि याविषयी आपल्याला बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मेसेज केले होते. तर मित्रांनो बघा, सॅनिटरी इन्स्पेक्टर स्वच्छता निरीक्षक जे आहे त्याच्यासाठी तुमचं इंग्लिश, मराठी, त्याच्यानंतर तुमचं जनरल नॉलेज आणि जे लॉजिकल ॲबिलिटी हे नॉन टेक्निकचा जो भाग आहे तो सगळ्यांसाठी सेम आहे. तुम्ही एकदा व्हिडिओच्या सुरुवातीला बघून घ्या आणि त्याच्यानंतर तुमचं जे सब्जेक्ट रिलेटेड जो सिलेबस आहे तो बघा कोणता कोणता आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बेसिक ह्युमन सायन्स विचारलं जाणार आहे. त्याच्यानंतर कम्युनिकेटिव्ह इंग्लिश, तुम्हाला इंग्लिशचं जे कम्युनिकेटिव्ह आहे ते सुद्धा कंपल्सरी आहे. कॅम्प्युटर ॲप्लिकेशन, त्यानंतर बघा एलिमेंटरी ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे सुद्धा कंपल्सरी आहे. फर्स्ट ॲडसुद्धा कंपल्सरी आहे. एलिमेंटरी एंटिनॉलॉजी, त्याच्यानंतर एलिमेंट ऑफ सोशल सायन्स, बिहेवियर सायन्स हे जे तुमचं आहे तो सिलेबस आहे टेक्निकलसाठी. पुढचं जे पद आहे ते आहे ECG टेक्निशियन. ECG टेक्निशियनसाठी सुद्धा इंग्लिश, मराठी, त्याच्यानंतर जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटी जे आहे नॉन टेक्निकचा भाग तो सगळा सेम आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा भाग बघा सब्जेक्ट रिलेटेड म्हणजे टेक्निकलमध्ये तुम्हाला विचारलं जाणार आहे व्हॉट इज ECG, त्याच्यानंतर डिफरंट इलेक्ट्रोग्राफिक लीड्स अँड इलेक्ट्रोफिजिओलॉजी. दुसरं आहे कॅलिब्रेशन ऑफ ECG मशीन, ECG मशीनचं कॅलिब्रेशन, नॉर्मल ECG, सेन्यूस रेथम, त्याच्यानंतर कंडक्शन डिफेक्ट, चेंज इन मायोकॉर्डियल इन्फेक्शन ऑल ECG, स्ट्रेस टेस्ट आणि होल्टर स्टडीज. या जो पूर्ण सिलेबस आहे हा तुम्हाला टेक्निकलसाठी विचारला जाणार आहे ECGसाठी. तर बघा आहारतज्ञ, हे आहारतज्ञ जे आहे आपण हे एक शेवटचं पद आजच्या पोस्टमध्ये बघू आणि उरलेले जे राहिलेले पद आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आजचा व्हिडिओ खूप मोठा लांब झालेला आहे. आपण आजचा व्हिडिओ स्टॉप करू आणि कंटिन्यू जे आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर इंग्लिश, मराठी नेहमीप्रमाणे, जनरल नॉलेज आणि जे तुमचं ॲबिलिटी आहे जे लॉजिकल ते सगळ्यांना नॉन टेक्निकलचा भाग सेम आहे. त्यामुळे आपण वेळ घालत बसू नये त्याला. आणि जे सब्जेक्ट रिलेटेड आहे ते बघा त्याच्यामध्ये फूड अँड न्यूट्रिशन, रिसोर्स मॅनेजमेंट, केमिकल ॲनालिसिस ऑफ फूड, फॅब्रिक अँड ॲप्सक्रेल सायन्स, ह्युमन डेव्हलपमेंट, चाइल्ड राईट्स अँड सोशल ॲक्शन, फिजिओलॉजी, प्रमोशन हेल्थ आणि कम्युनिकेशन ऑफ एक्सटेन्शन ह्या ज्या बाबी आहेत ह्या तुम्हाला टेक्निकल या पोस्टमध्ये विचारल्या जाणार आहेत. पुढचं जे पद आहे हे आहे फार्मासिस्टचं. खूप महत्त्वाचं पद आहे आणि या पदाचं जो पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ आहे हा आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत आणि याचा जो भाग 2 येणार आहे मित्रांनो. आणि त्यामध्ये आपण राहिलेले जे पदं आहेत जवळपास ते पदं कव्हर करणार आहोत. खूप सारे पदं आहेत. या सगळ्या पदांमध्ये पदं जे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत मित्रांनो. त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढील जो व्हिडिओ आलेला आहे तो तुम्ही मिस करू नये म्हणून. मित्रांनो तुम्हाला जर आज दिलेली माहिती जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमच्या लाईकमुळं मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आणि मित्रांनो आज एक लेटेस्ट नवीन माहिती आलेली आहे. जवळपास टेलिग्राम जे आहे ते भारत सरकारनं बॅन केलं आहे. त्यामुळे टेलिग्राम बंद होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला सगळ्या नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचाव्या म्हणून आपलं एक मराठी माहिती केंद्र या नावानं व्हॉट्सअपला चॅनल काढलेलं आहे. ते चॅनल खूप सिक्युअर आहे. त्यामध्ये जर तुम्ही ॲड झाला तर तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो इतर जे सबस्क्रायबर आहेत, इतर जे ॲड कॅन्डिडेट आहेत त्यांना कोणालाही तुमचा नंबर वगैरे दिसणार नाही. तुमचा जो डाटा आहे तो सिक्युअर अँड सेफ राहणार आहे. त्यामुळं तुम्ही व्हॉट्सअप चॅनल जे आहे ते पण जॉईन करून ठेवा. त्याचीसुद्धा लिंक जी आहे ती मी कमेंट बॉक्स आणि आपल्या चॅनलच्या बायोमध्ये देतो जेणेकरून तुम्हाला सगळ्या PDF नोट्स आणि आलेल्या जाहिरातीच्या नोट्स आहेत त्या तुम्हाला मिळाव्यात. म्हणून तुम्ही ते चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकन नक्की क्लिक करा. धन्यवाद.